बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळ विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी बसावा हा वसा कधी घ्यावा श्रावणा चौथी घ्यावा माली चौथी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं कशा पायलीचं पीठ काढावं 18 लाडू करावे 6 देवाला द्यावे 6 ब्राह्मणाला द्यावे 6 सर्वकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मुनी ध्यानीजे पाविजे चिंतिले लाभिजे मन कामना निर्विघ्न कार्य सिद्धी करीजे ही 5 उत्तराची गाणी 5 उत्तर चालता होईल ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लक म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली गोवांचा नेम मोडला बाईवर फार रागवला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले गोवांनी उशाप दिला गोवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अडेल तिथे खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून गोवा चालता झाला तिनं आपल्या पतीस सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरे जडिताचे खांब आहे माणकांचे कळस आहे आज देवीची मूर्त आहे मनोभावने पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदार आहेत गुरढोर आहेत धनद्रव्य आहे पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बाल विधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागल्या बाजूला जा तिथं एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोंडावर पाय दे प्रियाला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर झाली दिवसा मासा गर्भ वाढू लागला 9 मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंतीण झाली मुलगा झाला उभयतांना मोठा आनंद झाला दिवसा मासी वाढू लागला 8व्या वर्षी मुंज केली 10व्या वर्षी लग्न करा म्हणाले काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं मामा भातचे काशीस जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं एक गोरी बुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रान वाड आहे काय रान वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणी रान होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामांनी ऐकलं त्यांच्या मनात आलं तिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुष्य परंतु हे घडतं कसं त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मानता झाला मुलीचे आईबापांना पंचायत पडली पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करून म्हणून धर्मशाळा पाहू लागली मामा भातचे दृष्टीस पडले मामापासून भाच्याला नेलं गोरज लग्न लावलं उभयतांना गौरी हारापाशी निजवलं दोघं झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला सर्प करायचे सकाळी उठून आईला ते वाढले तिने सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळाला तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी गेला मामाबाईचे मार्गस्थ झाला दुसऱ्या दिवशी काय झालं पुढे हे ना स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईला करण्याच्या वेळेत हार घातला पुढे पाहायला वर मांडवत आला मुलीला खेळायला ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याच बरोबर खेळत होतो रात्री लाडवांची व अंगठीची भूषकाही पटेना आई बाबांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीला धुवावे आईने पाणी घालावं भावांनी गंध लावावं आणि बापाने विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेवू लागले इकडे मामाभातचे काशीस गेले पुष्कळ दान धर्म केले तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्यास मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तेथे अदृश्य झाली भातचा जागा झाला तसा आपल्या मामास सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक आहे तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला ते म्हणाले दासींनी यजमानीनेच सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदरातिथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आई बाबांनी विचारलं तुझ्या जवळ खून काय त्यानं लाडवांचा ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासून सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरीदारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं मंगळागौर तिला प्रसन्न झाली तशी तुम्हाला हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो
प्रार्थना करत. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी